संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 16वा पाली व मराठीमध्ये। पराभव सुक्त। पराभव सुक्त दक्षतापूर्वक घेतल्याने मनुष्यास आपल्या जीवनात येणारी अपयशाची कारणे, विनाशाची कारणे, पराभवाची कारणे कळतात। मनुष्य सतर्क होतो, यशस्वी होतो, सुखी होतो। पराभवसुत्त। पराभवसुत्त मनुष्य जीवनातील अपयशाचे कारण दर्शविणारा परित्राण पाठ आहे। एवं मे सूतं एक समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथ पिंडीकसारामे अथ खो अयत्तरा देवता अभिकन्ताय रत्तिया अभिकन्तवन्ना केवल कप्पंग जेतवनंगोभासेत्वा एणा भगवा तेनूपसंकमी उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्त88 एकमन्तं खोसा देवता भगवन्तं गाथाय संभासी पराभवन्तं पुरीसंग मय्यंग पुच्छाम गौतमं भगवन्तं पुट्ठमगम किंग पराभवतो मुखंग। असे मी ऐकले आहे की एके समयी भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवनात राहत होते। तेव्हा रात्र संपत आली असता एक अत्यंत सुंदर सत्पुरुष सर्व सज्जनासह जेतवन प्रकाशित होत असताना भगवान बुद्ध होते तेथे येऊन भगवंताला वंदन करून एका बाजूला उभा राहिला। तो सत्पुरुष भगवंताला पद्यात म्हणाला, आम्ही भगवंताला विचारण्यासाठी आलो आहोत की पराभव पावणारा पुरुष कोणता व पराभवाचे कारण काय? सुविजानो भवंग होती अविजानो पराभवो धम्मकामो भवंग होती धम्मादेशी पराभवो। भगवान बुद्ध म्हणाले,
वृद्धिंगत होणारा पुरुष सहज जाणता येतो व पराभव पावणारा पुरुषही सहज जाणता येतो. वृद्धिंगत होणारा पुरुष धम्म पारंगत असतो व पराभव पावणारा पुरुष धर्माचा द्वेष करणारा असतो. असंतस्सा पिया होन्ति संतेन कुरुते पियंग असतं धम्मं रोचेति पराभवतो मुखंग. ज्याला दुर्जन आवडतात, सज्जनाविषयी प्रेम नसते, त्याला दुर्जनाचा धर्म रुचतो, हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. निद्धासीली सभासीली अनुष्ठाताच यो नरो अलसो कोधपयानो तं पराभवतो मुखंग. जो मनुष्य निद्राशील, सभाप्रिय, प्रयत्न न करणारा आळसी असतो आणि क्रोधिष्ट होतो, हे त्याच्या पराभवाचे कारण होय. यो मातरंग वा पितरंग वा जिन्नकंग गतयो पन्ना पहु संतेन भरती तं पराभवतो मुखंग. जो समर्थ असून वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करीत नाही, त्यांची सेवा करीत नाही, हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. यो ब्राह्मणंग वा समानंग वा यौवापि वणिर्बकंग मुसावादेन पयच्चेति तंग पराभवतो मुखंग. जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसऱ्या गरीब मनुष्याला खोटे बोलून ठकवतो, हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. बहुत वित्तो पुरीसो सही रज्जो सभोजनो एको भुय्यति साधुनी तं पराभवतो मुखंग. पुष्कळ धनसंपत्ती आणि अन्नधान्य असलेला मनुष्य गोडधोड पदार्थ एकटाच खातो, हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. जातीथ्यद्धो धनथ्यद्धो गोत्तथ्यद्धोच यो नरो सय्याति अतिमायेति तं पराभवतो मुखंग. जाती, धन आणि गोत्र
यांचा गर्व बाळगणारा जो पुरुष आपल्या आप्तांची अवहेलना करतो हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. इत्थी धूतो सुराधूतो खधूतोच यो नरो लब्धं लब्धं विनाशेति तं पराभवतो मुखंग. स्त्री, मद्यपान आणि जुगार या व्यसनात जो पुरुष मिळवलेली संपत्ती पुन्हा पुन्हा घालवितो हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. सेहि दारेहि असंतुष्टो वेसीयासु दिसत्ति दिसत्ति परदारेषु तं पराभवतो मुखंग. स्वस्त्रीने संतुष्ट न होता जो पुरुष वेश्यांशी आणि परस्त्रियांशी संबंध ठेवतो हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. अतितयोपन्नो पोसो आणेति तिंबुरुथिनिंग तस्सा ईशाना सुपती तं पराभवतो मुखंग. जो पुरुष वयस्क असूनही तरुण स्त्रीशी लग्न करतो व तिचे ईर्षेने शांत झोपत नाही हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. इत्थी सोंडिंग विकिरणिंग पुरी संगवापीतादी संग इसारियस्मिंग ठापेती तं पराभवतो मुखंग. जो मनुष्य दुर्व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा पुरुषाला अधिकार्याच्या जागेवर नेमतो हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. अपभोगो महातन्नो खन्तिये जायते कुले सोधरजं पथ्ययति तं पराभवतो मुखंग. ज्या कुळात जन्मला त्याचे भान विसरून जो मनुष्य अवास्तव हाव धरतो व मोठी राज्यसत्ता मिळवू पाहतो हे त्यांच्या पराभवाचे कारण होय. एते पराभवे लोके पंडितो समवेखियंग अरियो दर्शना संपन्नो स लोकं भजते जीवती.
जो सुज्ञ व तत्वज्ञान संपन्न श्रेष्ठ व्यक्ती ही पराभवाची 12 कारणे जाणून आपले जीवन जगतो तो जीवनात यशस्वी होतो. साधु साधु साधु.